In last lecture, we have started the exercise 5.2. Two examples we have seen, 1 and 3. Now, today's our example is example number 3. Example number 2 and 4 are your homework. Now, see example number 5. Prove that the line segments joining the midpoints of adjacent sides of a quadrilateral. आता एक क्वाड्रिलॅटरल घेतला इथे आपण ए बी सी डी. त्याचे जे ऍडजसंट साइड्स आहेत त्याचे काय जोडायचे तर आपल्याला मिड पॉइंट. आणि मग हे मिड पॉइंट जोडल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल तयार झालेला आहे तो काय दाखवायचा आहे आपल्याला पॅरलेलोग्राम. बघा ABCD is a quadrilateral. P, Q, R, S are midpoints of adjacent sides. Means P is midpoint of AD, Q midpoint of AB, R midpoint of BC, S midpoint of DC. Now we have to show that P, Q, R, S is a parallelogram. Now consider quadrilateral. आता प्रत्येकाचा काय घ्यायचा पोझिशन वेक्टर. लेट ए बार बी बार सी बार डी बार आर पोझिशन वेक्टर्स ऑफ व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. परत पी क्यू आर एस आर मिड पॉइंट्स ऑफ साइड्स ए डी ए बी बी सी अँड डी सी रिस्पेक्टिव्हली. पण त्याचे पण पोझिशन वेक्टर्स घ्यायचे. पी चा पोझिशन वेक्टर काय ना पी बार, क्यू चा क्यू बार, आर चा आर बार आणि एस चा एस बार विथ द पोझिशन वेक्टर्स ऑफ मिड पॉइंट्स. आता ही मिड पॉइंट असल्यामुळे तिथे आपण काय घेऊ शकतो मिड पॉइंट फॉर्म्युला घेऊ शकतो. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला वी हॅव पी बार इज इक्वल टू. आता बघा पी हा एडी चा मिड पॉइंट आहे. मग पी बार इज इक्वल टू काय येणार ए बार प्लस डी बार डिवायडेड बाय 2. क्यू बार इज इक्वल टू काय येणार ए बार प्लस बी बार डिवायडेड बाय 2. R bar is equal to B bar plus C bar divided by 2. S bar is equal to D bar plus C bar किंवा C bar plus D bar divided by 2. Now see P bar A bar plus B bar divided by 2. Q bar is equal to A bar plus B bar divided by 2. R bar is equal to B bar plus C bar divided by 2. S bar is equal to C bar plus B bar divided by 2. Write down this is equation 1. आता आपल्याला quadrilateral ABCD to show that quadrilateral ABCD is a parallelogram. दाखवण्यासाठी आपल्याला काय प्रूव्ह केलं पाहिजे तर पॅरलेलोग्रामची एक मेन प्रॉपर्टी काय बघा त्याचे अपोजिट साइड्स दे आर पॅरलल टू ईच अदर अँड इक्वल इन लेंथ. म्हणजे त्याच्या अपोजिट साइडची कुठली पण एक पेअर घ्या ती पेअर एकमेकाला काय आहे पॅरलल आणि त्याची लेंथ काय दाखवायची इक्वल दाखवायची. मग एक पेअर तुम्ही दाखवू शकताय आणि सिमिलरली दुसरी पेअर लिहून पी क्यू आर एस इज अ पॅरलेलोग्राम. मग आता एक पेअर आपण घेतली PQ आणि एस आर. तर PQ बार इज इक्वल टू काय दाखवायचा एस आर बार. म्हणजे काय होईल PQ बार पॅरलल टू एस आर बार मीन्स PQ पॅरलल टू एस आर. परत लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू काय दाखवायचं लेंथ ऑफ एस आर प्रूव्ह करायची. आपण PQ बार पासून सुरुवात करूया. लेट PQ बार इज इक्वल टू PQ बार हाऊ टू राईट P आणि Q चा पोझिशन वेक्टर माहिती आहे आपल्याला Q बार मायनस P बार. मग Q बार आणि P बार ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे ती पुट करा. A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2 मायनस P बार मायनस A बार प्लस D बार डिवायडेड बाय 2. Q बार आणि P बार ची व्हॅल्यू पुट केली. आता यात कॉमन काय बघा 1/2 कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहणार A बार प्लस B बार माइनस A बार माइनस D बार. यातला A बार प्लस A बार माइनस A बार काय झाला कॅन्सल. देयरफॉर
पी क्यू बार इज इक्वल टू 1/2. आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलेलं आहे बघा, बी बार मायनस डी बार, बी बार मायनस डी बार इज इक्वल टू 1/2. बी बार मायनस डी बार म्हणजेच काय झाला, डी बी बार. आता आपण लिहिताना बी चा पोझिशन वेक्टर वजा काय ना डी चा पोझिशन वेक्टर, म्हणजे पी क्यू बार इज इक्वल टू काय आलं बघा 1/2 डी बी बार. राईट डाऊन दिस इज इक्वेशन 2. आता पी क्यू ची अपोजिट साइड कोणती आहे बघा, एस आर. नाउ एस आर बार इज इक्वल टू, now how to write S R bar? R bar minus S bar. with इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला R आणि R bar आणि S bar ची व्हॅल्यू माहित आहे. R bar minus S bar, R bar B bar plus C bar divided by 2 minus S bar C bar plus D bar divided by 2. आता ह्यातला पण कॉमन काय बघा, 1/2 कॉमन आहे. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, बी बार प्लस सी बार मायनस सी बार मायनस डी बार प्लस सी बार मायनस सी बार काय झालं, कॅन्सल. therefore S R bar is equal to 1/2. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं बघा, बी बार मायनस डी बार is equal to 1/2 b bar minus d bar db bar. Write down this equation. आता 2 आणि 3 चं निरीक्षण करा. p q bar is equal to 1/2 db bar. s r bar is equal to also 1/2 db bar. म्हणजे 2 आणि 3 ची राइट हँड साइड इक्वल आहे. Therefore from 2 and 3 RHS same, therefore LHS is same, therefore PQ bar is equal to SR bar. आता हे दोन्ही वेक्टर काय झाले, इक्वल झाले. therefore PQ is equal to SR. आता PQ bar is equal to SR bar आला, मग त्याचं मॅग्निट्यूड पण काय असणार, सेम. दोन्ही वेक्टर इक्वल आहे, याचा अर्थ त्याचं मॅग्निट्यूड काय झालं, इक्वल. आणि PQ बार हा SR बारचा काय, स्केलर मल्टिपल. therefore PQ बार पॅरलल टू SR बार. therefore PQ बार पॅरलल टू SR बार. आणि मॅग्निट्यूड इक्वल आहे, तर तुम्ही काय म्हणू शकता, therefore लेंथ ऑफ PQ इज इक्वल टू लेंथ ऑफ SR. लेंथ ऑफ किंवा असं म्हणू शकता PQ बार आणि SR बारचं मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजे PQ बार हा जो वेक्टर आहे त्याची लेंथ ही कशा बरोबर आहे, SR बार या वेक्टर बरोबर. आता इथं बघा एक पॉइंट आपण प्रूव्ह केलेला आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD त्याचे मिड पॉइंट जोडल्यानंतर जो क्वाड्रिलॅटरल तयार झालाय PQRS, त्याच्यातली एक पेअर आपण घेतलेली आहे PQ आणि SR. मग PQ ची अपोजिट साइड कोणती आहे, SR. मग ती काय दाखवली आपण, त्याची लेंथ इक्वल आहे आणि दे आर पॅरलल टू इच अदर. मग सिमिलरली तुम्ही काय प्रूव्ह करू शकताय, सिमिलरली we can prove that PS bar parallel to PS ची समोर अपोजिट साइड कोणती आहे बघा, QR. PS bar parallel to QR bar and length of PS bar is equal to length of QR. याच प्रमाणे आपण हे प्रूव्ह करू शकतो. आणि ह्या दोन्हीवरून तुम्ही काय म्हणू शकता, therefore quadrilateral PQRS is a parallelogram. बघा एक्झाम्पल जे आहे ते लक्षात आलं का. आता इथे तुम्हाला डायग्राम, पहिल्यांदा तुमची डायग्राम पाहिजे आन्सर मध्ये. सोल्युशन मध्ये फर्स्ट काय आली पाहिजे, डायग्राम आली पाहिजे आणि बाकीचं एक्सप्लेनेशन. आता पुढचं जे एक्झाम्पल आहे ते बघा, प्रूव्ह दॅट अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. आता इथे तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, तो काय, क्वाड्रिलॅटरल
is a parallelogram if and only if. Prove that a quadrilateral is a parallelogram if and only if its diagonals bisect each other. मग तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे, तो काय आहे? पॅरलेलोग्राम आहे. आपण इथं क्वाड्रिलॅटरल कन्सिडर केला ए बी सी डी. प्रूफ ऑफ 7. Consider quadrilateral ABCD. तिथं पण प्रत्येकाचा काय घ्या? पोझिशन वेक्टर घ्या. लेट ए बार बी बार सी बार डी बार. प्रत्येक व्हर्टेक्सचा पोझिशन वेक्टरला आर पोझिशन वेक्टर्स ऑफ द व्हर्टायसेस ए बी सी डी रिस्पेक्टिव्हली. आता हा क्वाड्रिलॅटरल जो आहे तो काय कन्सिडर करायचा आहे? पॅरलेलोग्राम. आणि मग पॅरलेलोग्राम कन्सिडर करून तुम्हाला काय प्रूव्ह करायचं, तर त्याचे डायगोनल काय होतात? बायसेक्ट होतात. म्हणजे दोन्ही डायगोनल चा मिड पॉइंट जो आहे तो काय सेम आहे हे प्रूव्ह करायचं. आणि इफ अँड ओनली इफ असा थेरम आहे. म्हणजे परत तुम्हाला दुसऱ्या केसमध्ये काय केलं पाहिजे? क्वाड्रिलॅटरल त्याचे डायगोनल काय होतात? बायसेक्ट होतात. तर तो क्वाड्रिलॅटरल काय दाखवायचा? पॅरलेलोग्राम दाखवायचा. अशा दोन केसेस येतील. केस फर्स्ट मध्ये बघा, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD is a parallelogram. हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्रामची मेन प्रॉपर्टी काय? तर त्याचे अपोजिट साइड काय असतात? पॅरलल टू इच अदर अँड इक्वल इन लेंथ. मग पॅरलेलोग्राम जर असेल तर काय ना सांगा, लेट AB बार इज इक्वल टू काय ना DC बार. AB bar is equal to DC bar. Opposite side equal in length and parallel to each other. How to write AB bar? B bar minus A bar. How to write DC bar? C bar minus A B bar. आता इथं काय इंटरचेंज करायचं बघा, कुठली टर्म राईटला घ्यायची, कुठली टर्म लेफ्टला घ्यायची. तर एक डायगोनल तुमचा काय असणार आहे? AC. म्हणजे A आणि C एका बाजूला घ्यायचा. दुसरा डायगोनल कोणता असणार आहे? BD. म्हणजे B आणि D एका बाजूला, B आणि D एका बाजूला. B बार हा D बार लेफ्टला नंतर मायनस आहे, तो काय होणार? प्लस. इज इक्वल टू हा A बार राईटला गेल्यानंतर काय झाला? प्लस A बार. आणि ऑलरेडी राईटला एक टर्म आहे कोणती? C बार. मग दोन्ही बाजूला काय करा? 2 ने डिवाइड करा. डिवाइड बाय 2. देयरफॉर B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू A बार प्लस C बार डिवाइडेड बाय. लेफ्ट हँड साइड जी आहे, दिस इज पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ डायगोनल BD मीन्स B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. राइट हँड साइड पोझिशन वेक्टर ऑफ मिड पॉइंट ऑफ डायगोनल AC A बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2. These two are same. म्हणजे दोन्ही डायगोनलचा जो मिड पॉइंटचा जो पोझिशन वेक्टर आहे तो सेम आहे. देयरफॉर याला जर नाव दिलं आपण M बार, तर दोन्ही डायगोनलचा मिड पॉइंट सेम आहे. देयरफॉर these two diagonals bisect each other. इथे प्रूव्ह झालं. आता केस सेकंड मध्ये आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD चे जे डायगोनल आहे ते काय होतात? बायसेक्ट होतात. काय कन्सिडर करायचं आहे? लेट डायगोनल्स ऑफ quadrilateral ABCD bisect each other. हे तुम्हाला दिलेलं आहे. बायसेक्ट इच अदर म्हणजेच काय? दोन्ही डायगोनलचा जो मिड पॉइंट आहे त्याचे जे पोझिशन वेक्टर आहे ते काय? सेम आहे. मग देयरफॉर आपण काय लिहू शकतो? A बार प्लस C बार डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू B बार प्लस D बार डिवाइडेड बाय 2. कारण डायगोनल काय होतात? बायसेक्ट. मग 2 ला 2 काय झाला? कॅन्सल. देयरफॉर C बार D बार लेफ्टला काय प्लस आहे, तो काय झाला? मायनस. इज इक्वल टू B बार मायनस A बार. मग C बार मायनस D बार म्हणजेच काय आला? DC बार आला. आणि B बार मायनस A बार म्हणजेच काय आला? AB बार.
बघा AB बार इज इक्वल टू DC बार. याचा अर्थ काय झाला? DC बार पॅरलल टू AB बार मीन्स DC bar is scalar multiple of AB bar. Therefore, DC bar parallel to AB bar. आणि जर दोन्ही बाजूचा मॅग्निट्यूड घेतला आपण and magnitude of DC bar is equal to magnitude of AB bar. म्हणजेच length of DC is equal to length of AB. याचप्रमाणे आपण काय बघा याचप्रमाणे आपल्याला काय प्रूव्ह करता येतं? Length of AD is equal to length of BC and AD parallel to BC. याचप्रमाणे आपण हे प्रूव्ह करू शकतो. आणि ह्याचा अर्थ काय झाला? तर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. अशा दोन केसेस आहेत. पहिल्या ग्राममध्ये पॅरलेलोग्राम घ्यायचा, डायगोनल बायसेक्ट होता ते प्रूव्ह करायचं. आणि सेकंड केस मध्ये डायगोनल एक क्वाड्रिलॅटरल त्याचे डायगोनल काय होतात? बायसेक्ट होतात. तर तो क्वाड्रिलॅटरल काय दाखवायचं आपल्याला? पॅरलेलोग्राम. मग इथं तुम्ही पुढे काय लिहायचं बघा? सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट AD बार पॅरलल टू BC बार अँड लेंथ ऑफ AD इज इक्वल टू लेंथ ऑफ BC and from those we can say that quadrilateral ABCD is a parallelogram. आता बघा दोन्ही एक्झाम्पल लक्षात आली का? आता 6 नंबर आणि 8 नंबरचे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क करायचं आहे. राहिलेले एक्झाम्पल जे आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. We can stop here. Thank you.